राज्यात भाजपने महापालिका निवडणुकीत खातं उघडलं। कल्याण डोंबिवली प्रभाग क्रमांक 18 मधून रेखा चौधरी यांची बिनविरोध निवड। भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश। 11 पालिकांमध्ये महायुती तर 18 ठिकाणी आमने सामने। पिंपरी चिंचवड, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नांदेडसह मीरा भाईंदर आणि नवी मुंबईमध्ये फिसकटलं, तर मुंबई, ठाणे, जळगाव, पनवेल आणि नागपूरमध्ये भाजप सेना एकत्र लढणार। मुंबई, ठाण्यासह सर्व महापालिकांमध्ये ठाकरे बंधूंची युती। नाशिकमध्ये महाविकास आघाडी एकत्र, मनसेचीही साथ, तर नवी मुंबई, सोलापूर, जालना, उल्हासनगरमध्ये मविया एकत्र लढणार। मातोश्री निवासस्थानी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये 2 तास बैठक। मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये 8 ठिकाणी मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेत बंडखोरी। तिकीट न मिळाल्यानं ठाकरे बंधूंच्या पदाधिकाऱ्यांकडून अपक्ष उमेदवारी अर्ज। उद्धव ठाकरेंनी शाखा प्रमुखावर अन्याय केला। विजय इंदलकर यांना तिकीट नाकारल्यानं फायर आजी थेट मातोश्रीत पोहोचल्या। मुंबईच्या माजी महापौर श्रद्धा जाधव यांना 6व्यांदा उमेदवारी दिल्यानं नाराजी। आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात आणखी एक बंडखोरी। वॉर्ड क्रमांक 197 ची जागा मनसेला गेल्यानं ठाकरेंच्या पदाधिकारी श्रावणी देसाई यांचा अपक्ष अर्ज। राज्यातील 29 महापालिकांसाठी अर्ज भरण्याची मुदत संपली। आज अर्जाची छाननी, तर 2 जानेवारी 2026 पर्यंत अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत। आता बंडोबांना थंड करण्याचं सर्वपक्षीयांसमोर आव्हान। अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारीमध्ये डावलल्यानं कार्यकर्त्यांचा राडा। महिला पदाधिकारी ओक्साबोक्शी रडल्या, तर अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचाही काहींचा प्रयत्न। पैसे घेऊन तिकीट दिल्याचाही आरोप। पुण्यामध्ये जेलमधल्या गुंडांना अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून राजकीय पाठबळ। बंडू आंदेकर टोळीतल्या 2 महिलांना अजितदादांच्या राष्ट्रवादीची उमेदवारी, तर कुख्यात गुंड गजमारणेच्या पत्नीलाही तिकीट।